इंधन दर वाढले, बैलजोडीचं संगोपन परवडेना. शेतकऱ्यानं मुलांसोबत जे केलं ते पाहून हळहळ व्यक्त होतीये. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कडाडल्यात. त्यामुळं इंधन दरवाढ झालीय. अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा असल्यामुळे डिझेल मिळेना आणि त्यामुळं मशागतीसाठी ट्रॅक्टर मिळेना. म्हणूनच हिंगोलीच्या चौंडी खुर्द इथल्या एका शेतकऱ्यानं चक्क आपली 2 मुलं वखराला जुंपली. खरं तर शेतकऱ्यांची अवस्था बघता शेती मशागतीची कामं करण्यासाठी बैलजोडी ठेवणं ही शेतकऱ्यांना परवडत नाही. आजकाल बहुतेक शेतीची कामं ट्रॅक्टरने केली जातात. मात्र इंधन तुटवड्यामुळे अनेकदा ट्रॅक्टरही मिळेना. पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. मशागतीची कामं कधी करायची या चिंतेनं या शेतकऱ्यानं आपल्या मुलांना वखराला जुंपलं आणि मिळेल तेवढी वखरणी केली जातीये. आहे की आता आम्हाला शेत पेरणी जवळ आलेली आहे. 15 आता मर्ग नक्षत्राची पेरणी करण्याची वेळ आली आणि आतापर्यंत आम्ही आधुनिक पद्धतीनं आम्ही शेती करत होतो. ट्रॅक्टरद्वारे नांगरण वखरण हे करायचो. परंतु यावर्षी सर्व ट्रॅक्टरवाल्याकडे गेला असता ट्रॅक्टरवाले म्हणतात की डिझेलचा तुटवडा आहे, आम्ही तुमच्या शेतात आम्ही मशागत करण्यासाठी येऊ शकत नाही आणि आता आम्हाला मशागत करणं ही काळाची गरज आहे. म्हणून आम्ही आमचे 2 मुलं आम्ही त्या वखराला झोपून आमची शेतीची मशागत करणे आणि बैल नसल्यामुळं आमच्याकडे एकही बैल नाही आणि मशागत करणे आहे. त्यामुळं आम्ही मुलं धरून आम्ही शेतीची कामं करत आहोत. आमची एकच अपेक्षा आहे सरकारला की आपल्या माध्यमाच्याद्वारे की एक तर डिझेलचा तुटवडा आहे तो कमी म्हणजे लवकरात लवकर मार्गी लावावा आणि शेतकऱ्याचे जे हाल होत आहेत त्या हालापेष्टा ह्या शेतकऱ्याला ठाऊक असतात. त्या सहन करण्याची क्षमता फक्त शेतकऱ्याकडेच असते. मी सरकारला अशी विनंती करतो की आपण जर याच्यावर तोडगा नाही काढला तर पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. पण ही फक्त डिझेल टंचाईची गोष्ट नाहीये. यामागे शेतकऱ्याच्या आयुष्यातील अनेक वर्षांच्या संघर्षाची कहाणी आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांपासून शेतकरी सततच्या नापिकीमुळे डबघाईला आलाय. मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. पिकं पिकत नाहीयेत आणि पिकलीच तर शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नाहीये. हिंगोलीत सततच्या नापिकीमुळे गेल्या 2 वर्षात जवळपास 50 शेतकऱ्यांनी पीक कर्जापोटी आत्महत्या करून जीवन संपवलंय. सरकारनं शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं तरी बँका शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देईना झाल्यात. पेरणीचे दिवस जवळ आलेत. शेती मशागतीची कामं रखडली आहेत. दुसरीकडे खतं आणि बियाणं खरेदी करायला शेतकऱ्यांकडे पैसा नाही. गेल्या वर्षीचा पीक विमा अजूनही मिळालेला नाही आणि त्यामुळे शेतकरी पुरता चिंताग्रस्त झालाय. एकीकडे नैसर्गिक आपत्त्या, दुसरीकडे सरकारच्या धोरणांचा फटका आणि आता डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टर मिळेना आणि म्हणून शेतकऱ्यांना आपल्या मुलांना वखराला जुंपावं लागतंय. सरकार आता तरी शेतकऱ्यांना भरीव मदत करणार का? गेल्या वर्षीचा पीक विमा पेरणीपूर्वी देणार का? अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये. हा प्रश्न फक्त एका चौंडी खुर्दच्या शेतकऱ्याचा नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अन्नदात्याचा आहे. या शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलांच्या संघर्षाला तुमची साथ द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचं मत काय? सरकारने यावर काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं हेही कमेंटमध्ये नक्की सुचवा. हिंगोलीहून फारुख शेखसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.